नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज एक आपण सीईटी सेल मार्फत नीट यूजी 2025 मधील राहिलेल्या प्रोसेसमध्ये नोटीस नंबर 40 नीट यूजी 2025 शेड्यूल ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर द BPTH, BOTH, BASLP, BP&O, BNYS courses Group C only year 2025-26. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आजपर्यंत काही सीट वेकंट आहेत फिजिओथेरपीसाठी, BPTH आणि BSLP साठी, म्हणजे ग्रुप सी मधील काही विद्यार्थ्यां कॉलेजेसमध्ये सीट वेकन्सी असल्यामुळे पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन साठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी 14 म्हणजेच आज 14 जानेवारी 2026 पासून ते 17 जानेवारी 2026च्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि पेमेंट सुद्धा आपल्या सर्वांसाठी पेमेंट करण्यासाठी सुद्धा तीच मुदत आहे. आपल्याला 17 जानेवारी 2026च्या संध्याकाळी 11:59 आपल्याला 1000 रुपये पेमेंट भरून मॅनेजमेंट कोटा किंवा मेरिट कोटा कोणत्याही कोट्यानुसार आपल्याला फीस भरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट ऑन पोर्टल ॲज पर लिस्ट, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी सुद्धा 17 तारखेपर्यंत संध्याकाळी 11:59 आहे. आता ह्यासाठी इलिजिबल विद्यार्थी कोण नाही आहेत, नॉट इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन साठी कोणते विद्यार्थी आहेत ते सांगतो. कॅन्डिडेट हु हॅव जॉईन्ड स्टेटस टू, म्हणजे ग्रुप सी मध्ये, म्हणजेच BPTH, BOTH, BASLP, BP&O आणि BNYS या ग्रुप सी मधील एखादं कॉलेज जर तुम्ही जॉईन केलेलं असेल तर तुम्ही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यास इलिजिबल नाहीये. Candidates who have joined seat in round 1, 2 and 3 and stay vacancy round of state counseling seats for MBBS BDS पासून सर्व MBBS BDS BMS BUMS BHMS च्या राऊंड 1, 2, 3 आणि स्टे वेकन्सी राऊंडच्या सर्व राऊंड्स मध्ये जर तुम्ही जॉईन्ड असाल तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाही, हे लक्षात ठेवा. कॅन्डिडेट वेअर part of eligible candidate list of institute level round but have not joined in any institute need not to register again. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, पहिले रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत, परंतु इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये तुमचा जर नंबर लागलेला असेल आणि तुम्ही जॉईन केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही या राऊंडसाठी इलिजिबल आहात. त्याचबरोबर कॅन्डिडेट हु हॅव फेल्ड टू री रजिस्टर themselves during cap round 3 and now wish to participate shall register themselves during this period. ज्यांना राऊंड 1 च्या अगोदर, त्याचबरोबर राऊंड 3 मध्ये ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा होती परंतु रजिस्ट्रेशन करता आलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. कॅन्डिडेट्स कॅनॉट कॅन्सल देअर सीट नाव द रजिस्टर अगेन to participate in institute level round 2 to the declare in due course. आता सध्याच्या मितीला जर आपण पाहायला गेलं तर ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर असे विद्यार्थी आता म्हणजे ते कॅन्सल करू सीट आणि आम्ही आता रजिस्ट्रेशन करू असं करता येणार नाही. एकंदरीत BPTH BOTH साठी ग्रुप सी साठी पुन्हा एकदा राऊंड लागणार आहे आणि या राऊंड मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करायची संधी उपलब्ध होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कोणतंही सीट मिळालं नाही आणि आत्ता BPTH करावं असं वाटतंय आणि ज्यांना अगदी -10 मार्क आहेत, मायनस पर्यंत मार्क असतील तरी सुद्धा तुम्हाला इकडे ऍडमिशन मिळू शकणार आहे. त्याचबरोबर 100-50, 10-20 मार्क असतील तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याच्यासाठी संधी उपलब्ध होत आहे. एकंदरीत बऱ्याच वेळ विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आपल्याला चॉईस फिलिंग करायची असेल तर आपण यासाठी करू शकता.
जर काही आपल्याला गायडन्स पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करून देऊ. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.